उपस्थित असलेले डीजी डॉक्टर रोटरी सुरेशजी साबू यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. गुड आफ्टरनून. आजचे आपले प्रमुख पाहुणे पास्ट आरा डायरेक्टर डॉक्टर महेश कोटबागी सर, आमचे आमदार प्रवीण स्वामी, डीजी सुधीर, डीएलएफ ओमप्रकाशजी मोतीपावले, आरसी पंढरपूरचे अध्यक्ष सोमेश, सेक्रेटरी लक्ष्मीकांत, कन्व्हेनर कैलाश, फोरम लीडर लितेश, आमचे सर्व मार्गदर्शक पीडीजी मंडळी आमच्या समोर उपस्थित आहे. पीडीजी राजीव, पीडीजी इस्माईल भाई, किशोर जी, पीडीजी किशोर, मोहन सर, हरीश भाई, पीडीजी दीपक, पीडीजी शिरीष, आयडीपीजी आमच्या पॉप्युलर स्वातीताई, आणि इथं जे सर्व आमची एक रोटॅटची डीआरआर आहे, इतकी तिचं नाव घेतलं होतं मी, तिला बघितलं पण आता हॉलमध्ये आहे की नाही मला माहित नाही. आणि सर्व हे इथं फॅसिलिटेटर म्हणूया किंवा फॅकल्टी म्हणूया, सिनियर मंडळी उपस्थित आहे, डिस्ट्रिक्ट टीमचे सर्व मेंबर्स आणि सर्व सिनियर रोटरियन मंडळींनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्व नमस्कार करतो. व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. बेसिकली I am honored to stand before you as a district governor of district 3132. Last मागच्या 9 महिन्यापासून I have witnessed the vibrant activity by all the clubs, and that was very that gave me very great satisfaction to me. Basically हा असा आम्ही पूर्ण असा डिस्ट्रिक्ट मध्ये वावर करताना या मंडळींनी जे प्रेम आणि अफेक्शन दाखवलेलं आहे, रिअली आय एम व्हेरी मच ओव्हरवेल्ड विथ दॅट, आणि दिस इज गोइंग टू बी द व्हेरी मेमोरेबल ॲस्पेक्ट ऑफ माय लाईफ. शेवटचे 3 महिने राहिलेले आहेत आणि आय एम व्हेरी शुअर, मला विश्वास आहे जसं त्यांनी 9 महिने काम केलं तसंच राहिलेल्या 3 महिन्यात सुद्धा ते निश्चितपणे काम करणार. आरायची फारच गोष्ट जी सर्व आपल्याला आवडते ती म्हणजे अतिशय महत्वाची, सर्वांना एकच क्वेश्चन. तो आरआय इंटरनॅशनलचा अध्यक्ष असो, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असो, अध्यक्ष असो, डिस्ट्रिक्ट टीमचा मेंबर असो, कोणतीही पोस्ट असो, एजी असो, त्यांना सर्वांना एकच वर्ष मिळत आहे. दिस व्हेरी फंटास्टिक थिंग. आणि खरं म्हणजे या 1 वर्षात यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. ती एक मोठी संधी असते आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व ऍक्टिव्हिटी करून स्वतःला सिद्ध करायचं असतं. आणि हा जो इव्हेंट आहे DTLS, बेसिकली इट इज ए इम्पॉर्टंट माइलस्टोन in the journey of coming new year, where we are going to gather to learn the things, to learn the more knowledge and to learn our leadership activities. ज्या आपल्याला लीडरशिप आपल्याला जास्तीत जास्त कशी आपल्याला डेव्हलप करायची त्या सर्व गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. आणि त्यामुळेच आपण एक मोठा असा पॉझिटिव्ह चेंज आपल्या ऍक्शन प्लॅनच्या थ्रू आपल्याला करायचा आहे. आपल्या सर्व पीडीजी मंडळींनी एक विशिष्ट स्टँडर्ड या डिस्ट्रिक्टचं निश्चितपणे आपल्याला दिलेलं आहे, यात वाद नाही. आणि मला असं वाटतं की मागच्या काही वर्षापासून तुम्ही सर्वांनी जे चेंजेस होत आहेत डिस्ट्रिक्टमध्ये व्हायब्रंटली, दॅट यू हॅव विटनेस. आणि खरं म्हणजे जेवढी जास्तीत जास्त प्रोजेक्ट मंडळींना करता येतं या सोसायटी करता ते सर्व करण्याचा निश्चितपणे प्रयत्न झालेला आहे. आणि अतिशय सुंदर अशी वाटचाल आपल्या डिस्ट्रिक्टची चाललेली आहे. जे सर्व आमचे रोटरियन मंडळी ऍब्सोल्युटली टायरलेसली एफर्ट्स घेत आहेत, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. हाऊएव्हर मला असं वाटतं पण की आणखी जास्त स्कोप आहे आपल्याला. सोसायटी आपल्या इकडचा जो भाग आहे, रिजन आहे,
त्याला प्रचंड सेवा आणखी करण्याला वाव आहे असं वाटतं, असं मला वाटतं. सोसायटी नीड्स मोर दॅन एव्हर. प्रचंड संधी आहे आपल्याला, आपण जास्तीत जास्त आणखी काम करू बसू शकतो. त्याच्यावर खरोखर आपल्याला सर्वांना आणखी चिंतन करायची मला गरज वाटतंय. इफ वी टॉक अबाउट दिस इव्हेंट, या इव्हेंट बद्दल जर बोलायचं, आय एम इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द सुधीर आणि आपल्या फॅसिलिटरनी, डिस्ट्रिक्ट फॅसिलिटरनी आणि सुधीरनी हा जो अतिशय एक सुंदर असा मॉड्यूल आमच्या इंटरनॅशनल असेंब्लीच्या बेसिसवर, ऑर्लँडोला मी जातो ना, त्या प्रकारचा मॉड्यूल इथं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आय एम व्हेरी शुअर दिस विल बी व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. आणि या इतर संधी अशी आहे डेलिगेट्सना बेसिकली की तुमच्या फॅसिलिटरपेक्षा, फॅकल्टीपेक्षा इंटरॅक्शन मध्ये डेलिगेट्सला जास्त बोलायचं आहे. तुम्ही तुमचे सर्व एक्सपिरियन्स तिथं प्रेझेंट करा, तुम्ही सर्व प्रश्न फॅसिलिटरला विचारला. आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर दिस एक्सपेरिमेंट इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली सक्सेसफुल हिअर. मला मित्रांनो एक गोष्ट आकर्षण वाटते, सर्व DTTS चे मेंबर आहेत. आय एम व्हेरी हॅपी दॅट सुधीर हॅज प्रिपेअर्ड द ॲप फॉर द मार्किंग ऑफ द डिस्ट्रिक्ट टीम. एक्स्ट्रीमली गुड थिंग. I must congratulate him for this app. आणि खरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या ड्युटी विषयी, आपल्याला जो काही रोल मिळालेला आहे त्याविषयी नेहमी जागृत असावं असं वाटतं. आणि आपण पूर्णपणे त्यामध्ये झोपून जास्तीत जास्त आपण या रोटीला काय देऊ शकतो याबद्दल विचार करा. बरेचदा काय होतं माहिती आहे, आमचे मेंबर काय सांगतात माहिती आहे का, बऱ्याच असं असं मी आय एम इन द रोटरी अँड अदर ऑर्गनायझेशन सिन्स लास्ट मोर दॅन 40 years. आणि त्याचा अनुभव तुम्हाला शेअर करतो, फार इंटरेस्टिंग आहे. आमची मंडळी बऱ्याचदा काय म्हणते माहिती का, वेळ नाही. वेळच नाही. मी सांगतो ह्या आधुनिक जगात कोणालाच वेळ नाही. आणि मी जेव्हा असं म्हणतात ना मंडळी, ते म्हणतो जेव्हा वेळ नाही तर मी म्हणतो की यू आर द ट्रू रोटेरियन. रोटरी मध्ये आपण कोणाला घेतो, वन हू इज ए मोस्ट बिझी, अशाच मंडळींना घेतो. मित्रांनो, मला असं वाटतंय की काही आपण कोणती आपलं जी ड्युटी असेल किंवा काही काम असेल क्लबचं किंवा रोटरी विषय काही ज्या गोष्टी असतील त्याला कृपया कारण सांगू नका. कारण फार इंटरेस्टेड असतात, कारणाबद्दल माझा खूप मोठा अभ्यास आहे, मी बोलणार नाही त्याविषयी. पण तुमचा जो रेडी अजेंडा आहे, तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत, तुमच्या विषयाचा व्यवसाय, तुमचा फॅमिली आणि बाकी इतर गोष्टी, त्यावर रोटीला थोडीशी प्रायोरिटी तुम्ही वर द्यावी असं मला वाटतं. खालच्या स्थळाला रोटीला ठेवू नका, तर निश्चितपणे चांगल्या गोष्टी तुमच्या हातून मिळू शकतात असं मला विश्वास आहे. आणि मला सिनियर रोटेरियन आणि आपले सर्व डेडिकेटेड इतकी मोठी मंडळी इथं सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे, त्या सर्व मंडळीला मला असं वाटतं की तुम्ही क्लब मधल्या सर्व सदस्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे, त्यांच्यासोबत मिक्स व्हायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हा क्लब माझा आहे. खास करून जी मंडळी नवीन आलेली आहे ना, त्यांना तुम्ही सांभाळून घ्या, ग्रुपिझम करून राहू नका असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. ते ग्रुप वगैरे करून राहिले ना, मग नवीन आलेली मंडळी थोडीशी बोर होऊन जाते. आता थोडस आपण जे आपले इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. मेंबरशिप, निश्चितच आपली मेंबरशिप वाढायलाच हवी. आपल्याला जर जास्त हात मिळाले तर निश्चितपणे आपलं काम पण वाढणार आहे. आपले वुमन मेंबर्स वाढावे असं मला वाटते. सारखीची 14.5 वगैरे संख्या यावर्षी मला असं वाटतं की 1500 वर निश्चितपणे जाणार आहे. वुमन मेंबर आपले वाढायला पाहिजे, आपले रोट्रॅक्टर सुद्धा वाढायला पाहिजेत. बाकीच्या गोष्टी आहेत RCC आणि इंटरॅक्ट तर मला वाटते यावर्षी आमचे भरपूर झाले आहेत. जगात आपण पहिल्या नंबरला आहोत. डेफिनेटली आताच एक 2-4 दिवसातच 100 इंटरॅक्ट लोक जाणार. दे आर ऑल अवर फ्युचर रोटेरियन. दुसरा जो महत्वाचा विषय आहे फाउंडेशन. मित्रांनो, डिस्ट्रिक्टचं जे ब्रँडिंग असतं, युजली आम्ही जेव्हा इंटर डिस्ट्रिक्ट प्रोग्रामला जातो, वर मोठ्या कार्यक्रमाला जातो, डिस्ट्रिक्टचं जे ब्रँडिंग असतं ना, मला असं वाटतं की आपल्या फाउंडेशनच्या गिव्हिंगवर असतं.
आणि समूह आपले शेजारी डिस्ट्रिक्टमध्ये इतकं सुंदर फाउंडेशनचं गिव्हिंग असताना आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये का कमी असावं असा सारखा आम्ही विचार करत असतो आणि चर्चा करत असतो. जयेश भाईने जो बिलकुल ऍक्च्युअली TRF ला खूप 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 पॉप्युलर केलेला आहे. मला काय वाटतं की आपल्या इकडे देण्याची जी वृत्ती आहे ना ती निश्चितपणे आपली दानत ज्याला म्हणतो ती वाढावी असं मला वाटतं. सर्वांजवळ सर्व आहे. आपण रोटरीमध्ये आवडणं, आपण चांगल्यापैकी फॅमिलीमधून आहोत, आपल्याजवळ नाही अशाचा भाग नाही. मी सांगतो बाकीच्या डिस्ट्रिक्टला नाही यार आम्ही आमचा थोडासा डिस्ट्रिक्ट अजून डेव्हलप व्हायचा आहे, आमच्या इकडे मोठे कारखाने नाही, तर हे लोक म्हणतात तसं नाही. तुमच्या इकडे दानत वाढवा, निश्चितपणे फाउंडेशन वाढेल. आणि मित्रांनो मला निश्चित तुम्हाला माहिती आहे रोटरी फाउंडेशनचं काम माहित आहे. आय नीड नॉट टॉक अबाउट द रोटरी फाउंडेशन, किती मोठं काम करतं जगभरात. अशा या आपल्या लाडक्या फाउंडेशनला आपण सरळ हाताने डोनेशन द्यावं असं अपील मला निश्चितपणे यावेळी करावं असं वाटतंय. आणि आय मस्ट थँक DG सुधीर, BLF ओम फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. अतिशय सुंदर आयोजन असं हे पंढरपूर क्लबने केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. Best wishes to Sudhir and all the team for year 25 and 26. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Rotary.